बिहार निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा ब्रँडचा चमत्कार दिसून येतोय। 160 वर जवळपास लीड आहे आतापर्यंत एनडीएला। बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे। बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे। बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे। बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मतं दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय। उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला मिळालं नाही। तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदींचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे। काँग्रेस जे आहे ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी, काँग्रेस अगदी तळाला दिसत आहे। 15 जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला। काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे। काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही। केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काढूपणा करतायत, पण त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे, विकासाचे मुद्दे नाही आहे, विकासाचा अजेंडा नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे। जात धर्म पंथाचं राजकारण करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही। बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला, बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय, काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर 2029 मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे। बिहारचं यश हे कशामुळे मिळालं, जी आघाडी दिसते, काय वाटतं तुम्हाला? कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होतं तसं तिथेही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या। मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे। डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, नितीश कुमारचं सरकार, डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून बिहारचा विकास करू शकतं। आता जे काही सरकार बनेल, इकडे मोदीचं सरकार, बिहारचं सरकार मिळून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे, महाराष्ट्र जनतेला विश्वास आहे की जे आश्वासनं, जे वचनं आम्ही संकल्प पत्रात दिले आहे, आम्ही आमच्या मॅन्युफॅक्चरमध्ये दिले आहेत, ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलं आहे। एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलं आहे।